सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. तर ती मारहाण कशामुळे केली, का केली, चला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट देखील करा. भेटूया व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी रणजित पाटील आणि तुम्ही पाहताय रणजित पाटील ऑफिशियल हे युट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की शिंदे गटाचे संजय गायकवाड नावाचे एक आमदार आहेत, जे सध्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईमध्ये दाखल आहेत. कारण 2 दिवसापूर्वी अर्थात 8 जुलैला रात्री संध्याकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आमदार महाशयांचा. या आमदार महोदयांनी कॅन्टीन मधील एका कर्मचाऱ्याच्या कानफडात लगावली आणि त्याचा व्हिडिओ ज्या प्रकारे बाहेर आला, ज्या प्रकारे व्हायरल झाला, तर राजकारणात एकदम खडकंप माजला. जनतेने निवडून दिलेला, जनतेच्या मतावर आमदार झालेला आमदार आज सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारे कसा मारू शकतो, हाच प्रश्न सगळ्या स्तरातून विचारला जाऊ शकतो. एकनाथ शिंदेच्या आमदारांना नेमकं झालंय तरी काय? मग ते एकनाथ शिंदे स्वतः असू द्या किंवा एकनाथ शिंदेचे आमदार असू द्या. कारण जय गुजरात बोलून एकनाथ शिंदे यांनी स्वतःवर नामुष्की उडवून घेतली असताना अशामध्येच एकनाथ शिंदे यांचे आमदार, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड वारंवार चुकीची विधानं करून, वादग्रस्त विधानं करून चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करतात. आता मागच्याच आठवड्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ येसुबाई यांच्याबद्दल काही उद्गार काढले होते आणि त्यांनी माफी देखील मागितली होती. आणि हे प्रकरण ताजं असताना त्यांनी 2 दिवसापूर्वी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण. त्याचं झालं असं की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संजय गायकवाड हे आमदार निवासमध्ये स्टेला होते, वास्तव्यास होते. 7:30 ते 9:30च्या दरम्यान त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी जेवण ऑर्डर केलं. त्या जेवणामध्ये त्यांनी डाळ भात आणि चपाती असं काही जेवण मागवलं होतं, असं वृत्त हाती आलेलं समजतं. तर त्यांना जी डाळ आणि भात देण्यात आला होता, खास करून डाळीमध्ये त्या डाळीची वास येत होती, त्या डाळीचा खूप खराब स्मेल होता. त्यांनी तो स्मेल, तो वास त्या कर्मचाऱ्याला सुंगवला आणि डायरेक्ट त्याला कान फाडवायला सुरुवात केली. जवळजवळ 5-6 कान पडवले आणि बॉक्सिंग स्टाईल त्यांनी बॉक्सिंग. आणि त्यांनी हे देखील म्हटलं की मी कर्मचाऱ्याला मारलं, याचा मला कोणताही पश्चाताप नाही, मी आमदार आहे परंतु त्याचसोबत एक फायटरही आहे, असं देखील त्यांचं म्हणणं होतं. जनतेच्या मतावर मोठे झालेले, जनतेच्या मतदानाने निवडून आलेले संजय गायकवाड अशा प्रकारे एका सामान्य माणसाला, एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला कशा प्रकारे मारू शकतात, हाच प्रश्न सध्या समस्त जनतेने विचारला जात आहे. अर्थात याबद्दल काही तीव्र प्रतिक्रिया देखील येत आहेत. राजकारणातून वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. संजय गायकवाड अतिशय माजुरडे आमदार आहेत, अशा देखील त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत. कारण ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी संजय गायकवाड कॅन्टीनमध्ये उपस्थित होते आणि त्याचसोबत ते फक्त बनियन आणि टॉवेलवरती त्या कर्मचाऱ्याला मारहाण करत होते. हा प्रकरण, हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल झाला असून संजय गायकवाड यांना पत्रकारांनी विचारला असता तुम्हाला या बाबतीत काही पश्चाताप होतो का? त्यावेळेस संजय गायकवाड यांचं म्हणणं होतं की मला या प्रकारे कोणताही पश्चाताप होत नाही, मी जे केलं ते ठीक होतं. जर माझ्यासारख्या आमदाराच्या वाटणीला अशा प्रकारचं जेवण येत असेल तर इतर जनतेचं काय? तुमचा मुद्दा खरा आहे गायकवाड साहेब, सगळ्या जनतेच्या बाबतीत घडू शकते हे गोष्ट, आणि जिथे जिथे घडते तिथे काय? कारण जो न्याय तुम्हाला लागू होतो तो इतरही जनतेला लागू झाला पाहिजे. कारण याच जनतेने तुम्हाला निवडून पाठवले विधानसभामध्ये की तुम्ही जनतेचे प्रश्न सॉल्व्ह कराल, जनतेच्या प्रश्नावरती उभा राहाल. कारण आज तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं खराब जीवन तुम्हाला आलं आणि तुमच्या रागाचा पारा चढला आणि तुम्ही त्या कर्मचाऱ्याला कान पडवलं, तर इतर जनतेलाही राशनमध्ये गहू खराब येतात, तांदूळ खराब येतात, कधी कधी पियायचं पाणी देखील खराब येतं. त्या जनतेने कोणाकडे दाद मागायची? नक्कीच तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल, तुम्हाला अन्न देखील खराब आलं असेल, याबद्दल काही दुशंका नाहीये, काही दुमत नाहीये. परंतु याच्यासाठी सरकार आहे, कायदा आहे. तुम्ही एखाद्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याला कान फडवणं हा कोणत्या कायद्यात बसतं? असाच प्रश्न सध्या सर्वसामान्य जनता संजय गायकवाड यांना विचारत आहे. कारण गायकवाड साहेबांचं असं देखील म्हणणं होतं की त्यांनी वारंवार जवळजवळ 14 ते 15 वेळा त्यांनी याबद्दल तक्रार दिली, पण त्यांनी जी तक्रार दिली मग त्या तक्रारची दखल का घेतली नाही? कारण आहार समितीचे जे अध्यक्ष आहेत बालाजी किनीकर, हे देखील त्यांच्याच पक्षाचे आहेत, त्यांचे मित्र सदस्य आहेत. तर बालाजी किनीकर यांनी यावर काही ऍक्शन घेतली नसेल तर नेमकं सरकारमध्ये चाललंय काय? राज्य सरकारमध्ये असं सत्ताधीश
सत्तेमध्ये असणारे आमदार जर अशा प्रकारे वागायला लागले तर सर्वसामान्य जनतेने पाहायचं कोणाच्या डोळ्याकडे, कोणाच्या तोंडाकडे? कारण सत्ताधीशांना असा प्रकारे सत्तेचा माज दाखवणं कितपत योग्य अशी नाना प्रकारची टीका सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत संजय गायकवाड, बुलढाण्याचे आमदार. संजय गायकवाड यांना फक्त एकच प्रश्न विचारावासा वाटतो, त्यांनी जे केलं त्यांची ही कृती योग्य आहे का, असाही प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. परंतु ते ठामपणे, मला याबाबत कोणताही पश्चाताप नाही आणि मी माफी मागणार नाही, मी जे केलं तर ठीक केलं, मी फक्त आमदार नसून एक फायटर देखील असं त्यांनी सुनावलं, बजावलं. याबाबत जेव्हा विधिमंडळात याची पडसाद उमटायला सुरुवात झाली तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसे इतरही काही सदस्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की अशा प्रकारची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्यांचे कान टोचले. परंतु शिंदे यांचे आमदार शिंदे ऐकत नाहीत का? कारण शिंदेंनी कान टोचल्यानंतर देखील संजय गायकवाड यांनी पत्रकारांच्या समोर अशा प्रकारे उत्तर देणं कितपत योग्य आहे? यातून एकच प्रश्न समोर येतो की शिंदेचे आमदार शिंदेचं ऐकत नाहीत का? आणि जर असं असेल तर येत्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ज्या काही लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये नेमकं शिंदे गटाचं होणार काय? कारण ते जर अशा प्रकारे जनतेच्या विरोधात जर वागत राहिले तर नक्की याचं नुकसान, याचा जो डॅमेज आहे तो शिंदे गटाला ऑलरेडी मोठ्या प्रमाणात बसण्याची चान्सेस आहेत किंवा बसू शकतात. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना समजावून सांगावं, जनतेशी असं वागणं बरं नवं. अशाच प्रतिक्रिया सध्या सर्वसामान्य जनातून उमटत आहेत. आणि संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या 12 तासाच्या आत एफडीए अर्थात फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन ही जी संस्था आहे एफडीए नावाची, यांनी त्या कॅन्टीनवर, जे कॅन्टीन मुंबईमधील आकाशवाणी इथे आमदार निवासामध्ये आहे, त्याच्यावरती रेड टाकली असता त्यांनी कॅन्टीनची पूर्ण पाहणी केली असता कॅन्टीनमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांना अपूर्ण दिसल्या. कॅन्टीनमध्ये येणारा उग्र स्वरूपाचा वास, किचनमध्ये बंद पडलेलं फ्रीज असेल, स्वच्छता असेल, या बाबतीत त्यांना बऱ्याच गोष्टी परिपूर्ण दिसल्या नसून अपूर्ण दिसल्या आणि त्यांनी ते कॅन्टीन काही कालावधीसाठी सील केलं. जर हा न्याय एका आमदाराच्या बाबतीत लागू होत असेल तर इतर जनतेच्या बाबतीत देखील अशा प्रकारचा न्याय लागू झाला पाहिजे, हेच सर्वसामान्य म्हणणं. कारण गायकवाड जे शिंदे साहेबांचे आमदार आहेत ते वारंवार अशा प्रकारची चुकीचं विधानं करत असतात किंवा त्यांच्या विधानाचा विपर्यास केला जातो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांनी अशा प्रकारच्या विधानापासून स्वतःसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी किती बेताल वक्तव्य ठरू शकते याची कल्पना त्यांनी असली पाहिजे. असो, एकनाथ शिंदे यांच्याकडून तर त्यांना समज देण्यात आलीच असेल, परंतु यापुढे जे शिंदेचे आमदार आहेत, खास करून बुलढाण्याचे, त्यांनी हा मारहाणीचा प्रकार केला टॉवेल आणि बनवेनवरती उभा राहून, तो कुठेही पटण्यासारखा नाहीये. सर्वजण त्या व्हिडिओचा निषेध करत आहेत, संजय गायकवाड यांचा निषेध करत आहेत. परंतु संजय गायकवाड यांनी देखील या गोष्टीचं भान राखलं पाहिजे की आपण एक लोकप्रतिनिधी आहोत, आपण एका संविधानिक पदावरती आहोत, आपण या पदाची गरिमा राखली पाहिजे. आपलं अशा प्रकारे वागणं योग्य नाही. तसेच देव त्यांना सद्बुद्धी देव आणि इथून पुढे जो न्याय संजय गायकवाड यांच्या बाबतीत लागू झाला तोच न्याय सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत लागू व्हावा, एवढीच अपेक्षा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.